नमस्कार. वेद विकासाचा 24 तास घडामोडींमध्ये आपलं स्वागत. पनवेल तालुक्यात सामाजिक, शैक्षणिक आणि ग्रामविकासाच्या कार्याला नवी दिशा देणारा भव्य सोहळा नुकताच ओळवे येथे पार पडला. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था आणि रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय जनार्दन भगत साहेब यांच्या 38व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात शिक्षण, क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था व व्यक्तींचा गौरव करण्यात आला. हे या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले. स्वर्गीय जनार्दन भगत स्वच्छ ग्रामपंचायत पुरस्कार स्पर्धा 2026 ग्रामीण भागात स्वच्छता, विकास आणि आदर्श प्रशासन राबविणाऱ्या ग्रामपंचायतींना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेमुळे संपूर्ण पनवेल तालुक्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेत्या ग्रामपंचायतींना तब्बल 1 लाख रोख पारितोषिक आणि सन्मान चिन्ह प्रदान करण्यात आले. द्वितीय क्रमांकासाठी 50,000 रुपये तर तृतीय क्रमांकासाठी 25,000 रुपये आणि सन्मान चिन्ह देण्यात आले. याशिवाय उत्तेजनार्थ पुरस्कारांचेही ग्रामपंचायतींचा कार्याचा गौरव या ठिकाणी करण्यात आला. सामाजिक बांधिलकी, स्वच्छतेची जाणीव आणि गाव विकासाचा आदर्श निर्माण करण्यासाठी हा उपक्रम प्रेरणादायी ठरत असून स्वर्गीय जनार्दन भगत साहेब यांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्याचे मोठे काम या माध्यमातून होत असल्याची भावना आमदार प्रशांत ठाकूर यांनी या ठिकाणी व्यक्त केली. कार्यक्रमात लोककलेची झळकही पाहायला मिळाली. द फ्लॉक मराठी अस्सल लोककलेचा रंग या सादरीकरणाने उपस्थितांची मन जिंकली. सामाजिक जाणीव, सांस्कृतिक परंपरा आणि ग्रामविकासाचा संगम घडवणारा हा सोहळा पनवेल तालुक्यासाठी अभिमानाचा क्षण ठरला. या कार्यक्रमासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, परेश ठाकूर, पनवेल महानगरपालिकेचे नगराध्यक्ष नितीन पाटील, रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर, अरुणशेठ भगत, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी तर अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. साहेबांनी त्यांच्या आयुष्यामध्ये अतिशय हाल अपेष्टा काढून त्यांच्या स्वतःची कुटुंबाची पर्वा न करता पूर्ण पनवेल तालुका, त्याचबरोबर जिल्हा परिषद, हद्दीतील रायगड जिल्हा परिषद इथं अतिशय निस्पृहपणानं काम केलं. गोरगरिबांकरता त्यांनी हाल अपेष्टा सहन केल्या. एसटीनंच प्रवास केला. त्यांच्याकडे कुठल्या प्रकारची गाडी नव्हती. पायपीट करत होते, पण न्याय देण्याचं काम करत होतं आणि स्वच्छतेवर त्यांचा भर होता. आणि म्हणूनच त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आपण स्वच्छता अभियान सुरू करून पनवेल तालुका स्तरावर बाबतीत आपण स्पर्धा लावली. तालुक्यातून प्रतिसाद मिळाला आणि ज्यांना याचा पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा पात्र उत्तेजनार्थ बक्षीस मिळाली त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो. हे काम पुढं असंच चालू राहावं अशी आमची अपेक्षा आहे. नक्कीच आता मी भगत साहेबांनी मला जावई केला म्हणजे माझे वडील काय मुलगी मागायला गेले नव्हते. आमच्या आगरी समाजामध्ये पद्धत अशी आहे, मुलगी सांगून येत नाही. मुलगी बघायला तो सोयऱ्याकडे जातो व माझ्या मुलाला तुमची मुलगी सांगतो. परंतु मी जसा त्यांच्या पुण्याईमुळं त्यांनी गावांना हायस्कूल काढलं, कोपरला हायस्कूल काढलं म्हणून मी हायस्कूल शिकलो. पनवेलला कॉलेज नव्हतं म्हणून सातारा जाऊन कॉलेज शिकलो. म्हणजे माझं हायस्कूलचं कॉलेज शिक्षण हे त्यांच्या प्रेरणेमुळं त्याने शैक्षणिक गंगा इथं आणली कर्मेराव भाऊपाटलांची. म्हणून माझं शिक्षण झालं आणि मग त्यांनी ग्रॅज्युएट होऊन मी ज्यावेळेला आलो त्यावेळेला त्यांनी एका आमच्या हायस्कूलचे जाधव नावाचे सर होते, त्यांच्यामार्फत माझ्या वडिलांना त्यांनी सांगितलं जरा रामला तुमची आमची मुलगी द्यायची आहे, त्यांना विचार द्यायला. म्हणजे त्यांना काय आता त्यांना मी मानत होतो, वडील मानत सगळ्या मी मानत. त्यांनी एक पद्धत अशी केली, हिंमत केली नाही का रामशेठला जाऊन तू हिच्याशी लग्नाला तयार आहेस का, तर माझ्या वडिलांना गाठून जाधव सरांच्या मार्फत मला तिचं स्थळ सांगितलं. आणि भगत साहेबांची मुलगी म्हटलं तर माझे वडील तर आनंद नाचायला लागले. त्यांच्या घरामध्ये स्टीलची भांडी, तांबे भरपूर होतं. पण माझ्या वडिलांना ते साखरपुडा गेलं तर फार मोठं लागलं. त्याला बघितलं चांगले होते, आम्ही गरीब होतो. पण त्यानंतर उद्योगधंद्यात मला 4 पैसे मिळाले आणि त्याच्यातून मला चांगले दिवस आले. मी त्यांचं काम पुढे चालू ठेवलं. काम करायचं आणि तो मी माझ्या आचरणामध्ये मानतो आहे.